गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम. ओके, ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपल्या भारतामध्ये काय काय झाले हे बघणार आहोत. हा लेसन कोणत्या याचा आहे, कोणत्या स्टँडर्डचा आहे? 8th स्टँडर्डचा तिसरा लेसन आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण फक्त नोट्स बघणार आहोत. कदाचित खूप बारीक अक्षरांनी लिहिलेले मित्रांनो तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसणार. तुमच्या हातामध्ये फक्त बुक ठेवा. तुम्हाला कोणत्या कोणत्या नोट्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधल्या त्या मी तुम्हाला सांगतो. ओके, ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यावेळेस काय काय परिणाम झाले ब्रिटिश सत्तेचे ते या लेसन मध्ये दिले. त्यापैकी इम्पॉर्टंट काय काय ते मी तुम्हाला राईट करून दिलेले आणि तुझ्या बुक मध्ये पण असेल. फक्त मी ज्यावेळेस वाचेल किंवा एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुमच्या हातामध्ये बुक राहू द्या. ओके, मी आता तुम्हाला नोट्स एक्सप्लेन करतोय. पहिले काय झालं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन कधी झाली किंवा निर्माण कधी झाली ना मित्रांनो? 1600 साली. कधी निर्माण झाली? 1600 साली ती भारतामध्ये निर्माण झाली. जहांगीर बादशाहकडून परमिशन घेतलेली. त्यानंतर 1600 मध्ये त्यांना कंपनी स्थापन करता आली. कुठे? आपल्या इंडियामध्ये. इंडियामध्ये पण कुठे स्थापन केली होती त्यांनी? सुरतमध्ये. कुठे स्थापन केली होती? सुरतला. सो भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रज आले त्यांना सगळ्यात पहिले भारतामध्ये आलेला तो वास्को दी गामा पोर्तुगीजचा. ओके, त्याने भारताचा शोध लावलेला होता. सॉरी, समुद्र मार्गाने. ओके, पोर्तुगीजचा तो आला होता 1498 मध्ये. सो भारतामध्ये पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, फ्रेंच आले, त्यानंतर मग ब्रिटिश आले. ब्रिटिश आले सगळ्यात लास्टला होते मित्रांनो. सगळ्यात लास्टला ब्रिटिश आलेले होते आणि सगळ्यात लास्टला पण ब्रिटिश गेले. पोर्तुगीज सगळ्यात शेवटी गेले होते ऍक्च्युली, पण मग राज्य करून ब्रिटिश गेलेले होते. सो भारतावर राज्य कोणी कोणी केलेले होते त्यावेळेस? पोर्तुगीजांनी केलं होतं, डचनी केलं होतं, फ्रेंचनी केलं होतं आणि ब्रिटिश लोकांनी केलं होतं. हे सगळे आपल्या भारतामध्ये येऊन युरोपियन लोक राज्य करत होते किंवा व्यापार करत होते. ओके, सो मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. पश्चिम भारतातील इंग्रजांचे मुख्य केंद्र कोणते होते? तर मुंबई हे होते. हा प्रश्न येऊ शकतो. पुढे, रघुनाथ रावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. इंग्रजांचा शिरकाव मराठ्यांच्या राजकारणामध्ये कसा झाला आणि कोणामुळे झाला, किंवा मराठ्यांच्या राजकारणामध्ये कोणी इंग्रजांना इन्व्हाइट केलं होतं? ओके, हे जर क्वेश्चन आला तर रघुनाथ रावांना काय करायचं होतं ना, की त्यांना पेशवेपदाची लालसेपोटी होती. पेशवेपद पाहिजे होतं त्यांना. ओके, त्यांना पेशवेपद पाहिजे होतं पण पेशवेपद भेटत नव्हतं. त्यामुळे काय केलं होतं त्यांनी? युद्ध करावं. ओके, समोरचा जो पेशवा होता त्याच्यासोबत काय करायचं होतं? युद्ध करायचं. मग युद्ध करण्यासाठी ते तेवढे सक्षम नव्हते रघुनाथराव. त्यामुळे त्यांनी इंग्रजांची मदत घेतली होती. इंग्रजांची मदत घेतली म्हणून इंग्रजांचा शिरकाव मराठी सत्तेमध्ये झाला होता. अदरवाईज इंग्रज मराठी सत्तेमध्ये आले नसते किंवा महाराष्ट्रामध्ये एवढं त्यांचं वर्चस्व राहिलं नसतं. पण रघुनाथरावांनी त्यांना इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं युद्धासाठी पेशवेपदाच्या लालसेपोटी, आणि त्यामुळे मग त्यांची मदत रघुनाथरावाला मदत झाली. मग त्यानंतर रघुनाथराव ते युद्ध जिंकले आणि त्यानंतर रघुनाथराव पेशवेपदावर होते. त्यानंतर 5वा पॉईंट मित्रांनो, 1774 ते 1818 मराठा इंग्रज युद्ध झाली होती. किती युद्ध झाली होती? 3 युद्ध झाली होती. 1774 पासून 1818 पर्यंत मराठे आणि इंग्रजांमध्ये 3 युद्ध झाली होती. सालबाईचा तह हा कोणामध्ये झाला होता? तर सालबाईचा तह हा इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झाला होता. कधी झालेला होता? 1782 मध्ये झाला होता. कधी झाला होता? 1782 मध्ये. 1798 मध्ये तैनाती फौजा लॉर्ड वेलस्लीने भारतामध्ये आणल्या होत्या. 1798 मध्ये तैनाती फौजा कोणी निर्माण केल्या होत्या? लॉर्ड वेलस्ली. आता तैनाती फौजा म्हणजे काय ना मित्रांनो, तर इंग्रजांनी काय केलेलं होतं की आपल्या भारतामधले जे खूप सारे राजे होते त्यावेळेस, ते राजे काय करायचे? हा राजा त्या राजासोबत युद्ध करेल, तो राजा त्या राजासोबत युद्ध करेल. ते युद्धासाठी त्यांना सैनिक कमी पडायचे कधी कधी. तर यांनी काय डोकं लावलं होतं इंग्रजांनी, की तुम्हाला सैनिक आम्ही देतो, आम्ही तुम्हाला सैनिक देतो युद्धासाठी, पण आमच्या सैनिकांना पगार तुम्हीच द्यायचे. जर सपोज तुम्ही पगार देत नसणार तर आमच्या सैनिकांना तुमच्या प्रदेशामधला काही प्रदेश आमच्या कंपनीला द्या, ती कंपनी त्यांचे पगार देऊन टाकेल. ओके, मग तुम्हाला सैनिक आम्ही प्रोव्हाइड करू, त्याला काय बोलायचे? तैनाती फौजा. ओके, ते सैनिक प्रोव्हाइड करायचे. त्याच्यानंतर सपोज तैनाती फौजामध्ये, त्या तैनाती फौजाचा जो करार होता त्याच्यामध्ये अजून 1-2 गोष्टी होत्या. सपोज आमचा एक लीडर असेल, आमचा एक प्रतिनिधी तुमच्या राज्यामध्ये राहील. त्याच्यानंतर होतं की तुम्हाला जर दुसऱ्या राजासोबत बोलायचं असेल किंवा काहीही डिस्कशन करायचं असेल तर मध्यस्थी इंग्रज असतील. सो अशा त्या तैनाती फौजा होत्या. तैनाती फौजा आणल्या कोणी होत्या? लॉर्ड वेलस्ली. लक्षात ठेवायचं, तैनाती फौजावर तुम्हाला प्रश्न 100% येतो. तैनाती फौजा कोणी आणल्या होता? लॉर्ड वेलस्ली. कधी आणलेल्या होत्या? 1798 मध्ये. तो करार आणला होता ऍक्च्युली. कधी केला तो? 1798 मध्ये तो करार निर्माण केला होता तैनाती फौजेचा लॉर्ड वेलस्ली याने. 1802 मध्ये दुसरा बाजीराव याने पण तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या. तैनाती फौजा इन द सेन्स ते सैनिक वगैरे स्वीकारले होते तैनाती फौजेचे. आणि तैनाती फौजेचा जो करार झाला होता इंग्रज आणि दुसरा बाजीराव याच्यामध्ये, त्या करारालाच नाव काय?
वसईचा तह. सो वसईचा तह म्हणजे दुसरा बाजीराव आणि इंग्रजांमध्ये झालेल्या तैनाती फौजेचा करार म्हणजेच वसईचा तह. आणि सालबाईचा तह इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध संपवावं यासाठी कॉम्प्रोमाइज झालं होतं. सो तो कॉम्प्रोमाइज म्हणजे सालबाईचा तह. सो सालबाईचा तह म्हणजे इंग्रज आणि मराठा युद्ध संपावं किंवा थांबावं त्यासाठी केलेला तह म्हणजे सालबाईचा तह. आणि दुसरा बाजीरावने तैनाती फौजेचा करार स्वीकारला होता. तो करार स्वीकारला यासाठी जो तह केला गेला तो होता वसईचा तह. ओके. 1818 मध्ये दुसरा बाजीरावची काय झाली शरणागती. शरणागती इन द सेन्स काय झालं ना, वसईचा तह झाला, दुसरा बाजीरावने तैनाती फौजा स्वीकारल्या. त्यानंतर मग काय झालं ना, इंग्रजांचा खूप जास्त हस्तक्षेप व्हायला लागला होता मराठा राजकारणामध्ये, पेशव्यांच्या राजकारणामध्ये किंवा बाजीरावच्या राजकारणामध्ये खूप जास्त हस्तक्षेप करत होते. त्यामुळे त्यांनी काय केलं ना, दुसऱ्या बाजीरावला ते पटत नव्हतं की ते जास्त हस्तक्षेप करतात आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राजकारणामध्ये खूप जास्त हस्तक्षेप करतात. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने त्यांच्यासोबत युद्ध केलं. पण युद्ध केलं सो दुसऱ्या बाजीरावच त्याच्यामध्ये हार झाली होती. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत शरणागती पत्करली होती. कधी 1818. आणि 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली आणि तेव्हाच त्याचा पेशवाईचा अंत झालेला आहे. 1818 मध्ये दुसरा बाजीराव हा लास्ट पेशवा होता, त्यानंतर पेशवा नव्हता. 1818 पेशवाईचा अंत झाला. त्याच्यानंतर जनरल लेक याने काय केलं ना, मुघल बादशाह ताब्यात घेतले. मुघल बादशाह कुठे राहायचा, दिल्लीला. ओके. मुघलांचा बादशाह होता तो. मुघल बादशाह कुठे होते, दिल्लीला. तर मुघल बादशाहला ताब्यात कोणी घेतले होते, जनरल लेकेने. मुघल बादशाहला ताब्यामध्ये घेण्याचे काम कोणी केलेले होते, जनरल लेकेने. व हिंदुस्थान त्याने जिंकला होता. आता मुघल बादशाह म्हटल्यानंतर तो जो पूर्ण भारत जो सांभाळत होता तो होता मुघल बादशाह. त्या मुघल बादशाहलाच त्याने ताब्यात घेऊन टाकलं. जर मुघल बादशाहलाच ताब्यात घेतलं तर कोण झाला, जनरल लेकने मुघल बादशाहलाच ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण भारतच त्यांचा झाला. मग त्यानंतर भारतावर त्यांचं वर्चस्व यायला लागलेलं होतं. छत्रपती प्रताप सिंहचा मृत्यू. छत्रपती प्रताप सिंहचा मृत्यू कधी झाला तर मित्रांनो 1847 ला. सो 1847 ला छत्रपती प्रताप सिंहला पण जेलमध्ये ठेवलेलं होतं इंग्रजांनी आणि त्या जेलमध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. जेलमध्ये मृत्यू झाला आणि कसा झाला आणि त्यांच्यावर अन्याय करून त्यांचा तो मृत्यू झाला होता. त्या अन्यायाचा न्याय मिळावा यासाठी त्यांचा जो रंगो बापूजी गुप्ते होता. ओके. हे रंगो बापूजी गुप्ते कुठे गेले होते, लंडनला गेले होते, इंग्लंडला गेले होते. सो इंग्लंडला जाऊन त्यांनी त्याच्या न्यायावर दाद मागितली होती पण त्यांना ती दाद मिळाली नव्हती, म्हणजे न्याय मिळाला नव्हता इन शॉर्ट. ओके. छत्रपती प्रताप सिंहचा मृत्यूची न्याय मागण्यासाठी ते लंडनला गेले होते, इंग्लंडला, पण त्यांना रंगो बापूजी गुप्ते यांना त्याचा न्याय मिळाला नव्हता. पुढे लॉर्ड डलहौसी दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये साताऱ्याचे राज्य खालसा केले. साताऱ्याचे राज्य खालसा कोणी केले, सो लॉर्ड डलहौसीने साताऱ्याचे राज्य खालसा केले. सो असा पण क्वेश्चन येतो मित्रांनो, दत्तक विधान नामंजूर करण्याचा करार किंवा दत्तक विधान नामंजूर कोणी चालू केलं होतं, दत्तक विधान नामंजूर करण्याचे काम कोणी सुरुवात केली होती सगळ्यात पहिले, सो लॉर्ड डलहौसीने सुरू केले होते. कोणी केले होते, लॉर्ड डलहौसीने केले होते. सो दत्तक विधान नामंजूर म्हणजे काय मित्रांनो, सपोज राजा असेल तर राजांना मुलं वगैरे नसतील तर ते दत्तक घेत होते. ओके. सो दत्तक घेतल्यानंतर राजा मेल्यानंतर तो मुलगाच राजा होईल, पण तो दत्तक घेतलेला मुलगा आहे, तो दत्तक घेतलेला मुलगा राजा होणार नाही. हे जे दत्तक विधान होतं हे दत्तक विधान नामंजूर केलं होतं की यानंतर दत्तक घेतलेला मुलगा राजा होणार नाही. सो दत्तक घेतलेला मुलगा जो होता तो राजा झाला नव्हता साताऱ्याचा, त्यामुळे मग ते राज्य काय केलं होतं, खालसा केलं होतं, म्हणजे इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतलं होतं, कारण तिथे राजाच नाही आणि जो दत्तक घेतलेला मुलगा आहे तो राजा होऊ शकत नाही. सो त्यांनी ते नामंजूर केलं, दत्तक घेतलेला मुलगा चालणार नाही राजा म्हणून. पुढे सभानीती हा ग्रंथ लिहिला होता कोणी मित्रांनो, छत्रपती प्रताप सिंह. छत्रपती प्रताप सिंह यांनी सभानीती ग्रंथ लिहिला होता. कधी लिहिला होता, 1827 मध्ये. रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. आता रॉबर्ट क्लाइव्हने काय केली होती ना, दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली होती. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली 1865 मध्ये. दुहेरी राज्यव्यवस्थेवर तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती. सो दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली होती लॉर्ड क्लाइव्हने. कोणी चालू केली होती, लॉर्ड क्लाइव्हने. कुठे गेला, रॉबर्ट क्लाइव्ह. दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करणारा कोण किंवा निर्माता कोण, तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हने केली होती दुहेरी राज्यव्यवस्था सुरू. कधी केली होती, 1865 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय ना, की महसूल गोळा करायचं काम करेल कंपनी. महसूल म्हणजे पैसा वगैरे, टॅक्स वगैरे जमा करायचं काम कोण करेल, कंपनी. आणि शांतता व सुव्यवस्था ठेवायचं काम कोण करेल, नवाब. बंगालचा जो नवाब असेल तो शांतता ठेवायचं, सुव्यवस्था ठेवायचं काम नवाब करेल आणि महसूल गोळा करायचं काम कंपनी करेल. सो हे दोन काम होते, कंपनी
काय काम करेल? महसूल जमा करायचं, टॅक्स जमा करायचा, पैसे जमा करायचं आणि शांतता आणि सुव्यवस्था ठेवायचं काम कोण करेल? नवाब. सो ही 2 कामे होती म्हणून त्याला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्था 1865 मध्ये अस्तित्वात आली होती आणि रॉबर्ट क्लाइव्हने ती अस्तित्वात आणली होती. पुढे तिचे परिणाम काय झाले ना मित्रांनो? महसूल गोळा करायचं काम कंपनी करत होती. महसूल गोळा करायचं काम कोण करत होती? कंपनी करत होती. कंपनी म्हणजे कंपनीचे जे अधिकारी होते, इंग्रज अधिकारी, ते महसूल गोळा करत होते. म्हणजे महसूल इन द सेन्स पैसा जमा करत होते लोकांकडून. सो पैसा लोकांकडून घेत होते पण ते कंपनीला जमाच करत नव्हते. त्यामुळे काय झाले ना, ते स्वतःकडे पैसा ठेवल्यामुळे ते स्वतः श्रीमंत होत होते पण कंपनीचा लॉस होत होता. ओके, म्हणजे सपोज जर शेतकऱ्याकडून 100, 200, 500 जर घेतले त्यापैकी खूप कमी पर्सेंट कंपनीला देणार किंवा देणारच नाही आणि स्वतःच्या खिशामध्ये भरत होते. म्हणून तिथलचे अधिकारी श्रीमंत होते पण कंपनी लॉस मध्ये जात होती. हे असे परिणाम तिथे झाले होते. ओके, पुढे 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला. रेग्युलेटिंग ऍक्ट का आला ना? कंपनी लॉस मध्ये जात होती. सो कंपनी लॉस मध्ये जात होती म्हणून इंग्लंडच्या पार्लमेंटने काय केलं ना, इंग्लंडचे पार्लमेंट बोलले की आम्ही तिकडे लक्ष देतो म्हणून. सो ब्रिटिश इंग्लंडची पार्लमेंट आता भारतावर लक्ष देत होती. भारतावर लक्ष देण्यासाठी त्यांनी काय केले होते? 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट चालू केला होता. आता रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे काय ना, बंगालचा गव्हर्नर म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बंगालचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यांना त्यावेळेस गव्हर्नर बोलायचे. काय बोलायचे? गव्हर्नर. तर गव्हर्नरचं पद काय केलं होतं ना, गव्हर्नर काढून जनरल गव्हर्नर केलं होतं त्याला. ओके, जो बंगालचा गव्हर्नर होता, जो मुख्यमंत्री होता, सो त्याला मुख्यमंत्री न ठेवता त्याला जनरल केलं होतं. जनरल गव्हर्नर म्हणून त्याला पद दिलेलं होतं. तो पद होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सला दिलेलं होतं. काय दिलं होतं? 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारा गव्हर्नर जनरलचं पद हे जनरल गव्हर्नर केलं होतं आणि ते दिलं होतं लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स याला. ओके, तो लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सला याला दिलं होतं पण ते जनरल गव्हर्नर आणि गव्हर्नर मध्ये फरक काय होता? सो गव्हर्नर काय करेल ना, फक्त एक राज्य सांभाळेल. गव्हर्नर काय करत होता? फक्त एक राज्य सांभाळेल. जनरल गव्हर्नर काय करत होता? तो त्याच्या राज्याचं सांभाळेलच पण त्याच्यासोबत अजून 2 राज्य सांभाळेल. कोणतं? मुंबई आणि मद्रास. ओके, मुंबई आणि मद्रास त्यावेळेस ब्रिटिशांच्या ताब्यात होता. सो मुंबई पण सांभाळायची, मद्रास पण सांभाळायची आणि रिपोर्ट इंग्लंडला ब्रिटिशांना द्यायचे. ओके, सो पार्लमेंटला द्यायचे. सॉरी, ब्रिटिश सैन्यापेक्षा पार्लमेंटला रिपोर्ट करायचे की या 2 राज्यांमध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये, मद्रासमध्ये आणि बंगालमध्ये. सो हे तिन्ही राज्य सांभाळायचं काम कोणाकडे होतं? जनरल गव्हर्नरकडे. ओके, आणि इथे पण गव्हर्नर होते. मुंबईला पण गव्हर्नर होता, मद्रासला पण गव्हर्नर होता. दोन्ही गव्हर्नर जनरल गव्हर्नरला रिपोर्ट करतील की त्यांच्या राज्यामध्ये कसं वर्क चालू आहे. ओके, सो जनरल गव्हर्नर मुंबई आणि मद्रास सांभाळत होता. त्यानंतर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिला जनरल गव्हर्नर होता. कधी? रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार 1773 मध्ये. त्यानंतर मदतीसाठी त्याला 4 सदस्यांची पण नेमणूक केली होती पार्लमेंटने ब्रिटिशांच्या. ओके, इंग्लंडच्या पार्लमेंटने त्याच्या मदतीसाठी 4 सदस्य पण नेमून दिलेले होते. पुढे जर काही निर्णय घ्यायचा असेल ना मित्रांनो तर त्या 4 सदस्यांमध्ये घेत होता. जर 4 सदस्यांमध्ये 2-2 इक्वल झाले तर हा मत देत होता. मग 3 जिकडे होतील ते जो लॉ लावायचा असेल, जिकडे 3 मत असेल तो लॉ लागत होता. ओके, कोणताही लॉ असेल तो. पुढे 1784 मध्ये पीटचा कायदा आला. 1784 मध्ये काय आला? पीटचा कायदा. पीटचा कायदा का आला ना मित्रांनो? कारण रेग्युलेटिंग ऍक्ट जो 1773 होता तो पूर्णपणे नव्हता. त्यामध्ये काही ना काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या. सो त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी हा पीटचा कायदा आला होता. पीटच्या कायद्यामध्ये याच्यामध्ये ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या एस्टॅब्लिश करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी पीटचा कायदा निर्माण केला होता. ओके, सो पीटच्या कायद्यामध्ये ज्या या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ज्या गोष्टी राईट केल्या नव्हत्या, लिहिल्या गेल्या नव्हत्या किंवा सांगितल्या गेल्या नव्हत्या, नमूद केल्या गेल्या नव्हत्या, त्या 1773च्या गोष्टी पीटच्या ऍक्ट मध्ये नमूद केल्या गेल्या 1784 मध्ये. सो पीटचा कायदा म्हणजे काय? नियामक मंडळ स्थापन केलं. नियामक मंडळ हे कायमस्वरूपीचे मंडळ होते. ते नियामक मंडळ काय करेल ना, भारतामध्ये कंपनीकडून किंवा ब्रिटिशांचे राज्य कसं चालू आहे हे सगळं रिपोर्ट पार्लमेंटला करेल. ते नियामक मंडळ स्थापन केलं गेलं होतं. त्याच्यानंतर काही कायदे झाले. 1813चा कायदा झाला, ऍक्ट झाला इन शॉर्ट. 1813चा, 1833 आणि 1853 असे कायदे निर्माण केले त्यांनी 20-20 वर्षाच्या डिफरन्सने. 1813, 1833 आणि 1853 साली. पुढे इंग्रजांचे भारतातील आधारस्तंभ. सो इंग्रजांचे भारतामध्ये 4 आधारस्तंभ होते. कोणते? नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्याय व्यवस्था. ओके, इंग्रजांचे भारतातील आधारस्तंभ किती हा प्रश्न येऊ शकतो. सो ते आधारस्तंभ किती? नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय व्यवस्था हे 4 भारतामध्ये आधारस्तंभ होते इंग्रजांचे. पुढे लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं ना, स्थापना केली नोकरशाहीची. आता नोकरशाही म्हणजे आपण म्हणतो ना सरकारी नोकर.
काय म्हणतो, सरकारी नोकर. सरकारी नोकर म्हणजे गव्हर्नमेंट जॉबर. सो गव्हर्नमेंट जॉब हे कोणी निर्माण केले होते, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. कोणी निर्माण केले होते, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. जेवढे पण गव्हर्नमेंट जॉब आहेत, ज्या एक्झाम वगैरे आहेत, त्या लॉर्ड कॉर्नवॉलिसने निर्माण केल्या होत्या. पगार वाढवले होते. आता पगार कोणाचे वाढवले होते, जे कंपनीचे अधिकारी होते, सो त्यांचे पगार वाढवले होते. त्यांचे पगार का वाढवले होते ना, कारण ते इकडे भ्रष्टाचार करत होते. कंपनीचे टॅक्स वगैरे जमा करायचे त्यांच्याकडे काम होते, त्यामुळे मग ते जास्तीचे पैसे घेत होते लोकांकडून आणि कंपनीला जमा करत नव्हते. का, कारण त्यांना पगार पुरत नव्हते त्यांचे. मग लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केले ना, त्यांचे पगार वाढवले, जेणेकरून त्यांनी भ्रष्टाचार नाही केला पाहिजे कंपनीमध्ये. त्यामुळे त्यांचे काय केले, पगार वाढवले. पगार वाढवले, त्याच्यानंतर जिल्हा निर्मिती केली. ओके, मग आपलं प्रशासन सुरळीत चालवं, आपलं प्रशासन काय करावं, सुरळीत चालावं, त्यासाठी त्यांनी काय केली, जिल्ह्यांची निर्मिती केलेली होती. कोणी, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. त्यांनी 3 कामं केली होती मित्रांनो. 3 म्हणजे 4-5 कामं केली होती, पण हे इम्पॉर्टंट आहे. पहिले नोकरशाही निर्माण केली होती, अधिकाऱ्यांचे पगार वाढवले होते आणि जिल्हा निर्मिती केली होती. ओके, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला त्याने काही कामं नेमून दिली होती. महसूल गोळा करायचं काम होतं जिल्हाधिकाऱ्याकडे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की जिल्हाधिकाऱ्याचे काय काय कामं होती. सो जिल्हा अधिकाऱ्याचे काय काय काम होतं, महसूल गोळा करायचं काम होतं जिल्हा अधिकाऱ्याचं, शांतता ठेवायचं काम होतं आणि न्याय देण्याचं काम होतं. ओके, कसलं काम होतं, कोणी जर काही कुरापत केली, सो न्याय द्यायचं काम कोणाचं होतं, जिल्हा अधिकाऱ्याचं. शांतता ठेवायचं काम पण कोणाचं होतं, जिल्हा अधिकाऱ्याचं. आणि महसूल म्हणजे टॅक्स गोळा करायचं पण काम कोणाचं होतं, जिल्हाधिकाऱ्याचं. ओके, हे तिन्ही कामं जिल्हाधिकाऱ्याकडे होती. त्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही स्टार्ट केली होती नोकरशाही, कोणी, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. ओके, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ICS, हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस कोणी स्टार्ट केलं होतं, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. ICS म्हणजे ज्या एक्झाम, आपले जे UPSC वगैरेच्या एक्झाम असतात ना, त्या स्टार्ट कोणी केल्या होत्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. ती एक्झाम द्यायची आणि गव्हर्नमेंट जॉबला लागायचं. ही सुरुवात केली होती लॉर्ड कॉर्नवॉलिसने. सरकारी नोकरीसाठी एक्झाम देण्याची सुरुवात कोणी केली होती, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. दुसरा, मुलकी खटला. मुलकी खटला दिवाणी न्यायालयात चालायचा. आता मुलकी खटला म्हणजे काय ना मित्रांनो, 500 रुपयापर्यंतचा जो कोणता खटला असेल तो मुलकी खटला. ओके, म्हणजे छोटे मोठे जे काही चोरी चकारी किंवा छोटे मोठे जे काही गुन्हे असतील ते मुलकी खटला मध्ये नमूद केले जातील, ते दिवाणी न्यायालयात चालायचे. कुठे चालायचे, ते दिवाणी न्यायालयात. पण जर मोठा गुन्हा असेल, सपोज कोणी कोणाच्या गाडीवर बॉम्ब टाकलेला असेल किंवा कोणाचा मर्डर केलेला असेल, कोणी कोणाला गोळी मारलेली असेल, ही मोठे केसेस होत्या. सो मोठे खटले कशा चालायचे, खटला म्हणजे केस. सो मोठे खटले कुठे चालायचे ना, फौजदारी न्यायालयात. छोटे खटले कुठे चालायचे, दिवाणी न्यायालयात. आणि मोठे खटले कुठे चालायचे, फौजदारी न्यायालयात. आणि दोघी न्यायालयामध्ये प्रॉपर दाद मिळाली नसेल, प्रॉपर न्याय मिळाला नसेल, सो त्या फेर विचारासाठी उच्च न्यायालयामध्ये आपण जाऊ शकत होतो. पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट होती, जे भारतीय होते त्यांच्यासाठी वेगळा न्याय होता आणि जे ब्रिटिशर्स होते त्यांच्यासाठी वेगळा न्याय होता. भारतीयांनी एखादा गुन्हा केला आणि सेम गुन्हा जर ब्रिटिशांनी केला, सो ब्रिटिशांसाठी वेगळा न्याय देत होते ते आणि भारतीयासाठी वेगळा न्याय. पुढे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेने कसली स्थापना केली मित्रांनो, लॉर्ड मेकॉलेने केली कायद्याची संहिता. कायद्याची संहिता इन द सेन्स आपलं कॉन्स्टिट्यूशन. ओके, तसंच लॉर्ड मेकॉलेने कायद्याची संहिता निर्माण केली. लॉर्ड मेकॉलेने काय केली, कायद्याची संहिता. कायद्यामध्ये काय काय असावं हे सगळं राईट करून कोणी ठेवलेलं होतं, लॉर्ड मेकॉले. त्यानंतर 1853 मध्ये मित्रांनो, 1853 मध्ये काय झालं ना, मुंबई आणि ठाणे येथे पहिली रेल्वे स्थापन झाली. सॉरी, पहिली रेल्वे धावली. 1853 मध्ये काय झालं मित्रांनो, मुंबई ते ठाणे येथे पहिली रेल्वे धावली. कोणाच्या कार्यकाळात, कोण होतं त्यावेळेस, जनरल गव्हर्नर त्यावेळेस होता डलहौसी. डलहौसीने हे काम केलं होतं मित्रांनो. मुंबई ते ठाणे रेल्वे पहिले धावली होती. त्यानंतर डाक व्यवस्था त्याने निर्माण केली होती आणि तारा यंत्राचा शोध पण किंवा तारा यंत्राचा निर्मिती किंवा तारा यंत्र भारतामध्ये अस्तित्वात आणायचं काम पण कोणी केलं होतं, लॉर्ड डलहौसीने. लॉर्ड डलहौसीच्या काळात कोणती कोणती कामं झाली होती, 1853 पासून 1856 पर्यंत मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली होती. तारा यंत्राचा शोध लावला होता आणि डाक व्यवस्था निर्माण केली होती कोणी, लॉर्ड डलहौसी. इकडे दत्तक विधान नामंजूर करणारा माणूस, गव्हर्नर लॉर्ड डलहौसी, त्याने दत्तक विधान नामंजूर केलं होतं ना, तोच 1848 मध्ये. तो 1848 मध्ये आलेला होता भारतामध्ये, तेव्हा गव्हर्नर जनरल झालेला होता. 1848 पासून 1856 मध्ये तो भारतात होता. त्याने पहिले दत्तक विधान नामंजूर केलं, त्यानंतर 2-3 गोष्टी चांगल्या केल्या होत्या. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली होती, त्याच्याच काळात डाक व्यवस्था निर्माण केली होती आणि तारा यंत्राचा शोध लावला होता. पुढे मुंबई पहिली कापड गिरणी चालू केली होती कावाजीभाई नाना दावर यांनी. कधी, 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी निर्माण केली होती. 1853 मध्ये कोणी, कावाजी नानाभाई दावर. कावाजी नानाभाई दावर यांनी 1853 मध्येच मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी निर्माण करणारे व्यक्ती होते कावाजी नानाभाई दावर. ओके मित्रांनो, या सगळ्या नोट्स आहे.
परत एकदा तुम्ही रिपीट बघा. याच्या पुढचा जो आधार हाफ लेसन आहे तो हाफ लेसन मी लवकरच तुम्हाला ग्रुपवर टाकून देईन. ओके, हॅव अ गुड डे.